रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णई बंदरात नारळी पौर्णिमा उत्साहात. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णई बंदरात नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. त्या उत्सवामध्ये हर्णईतील व्यापारी आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्राला नारळ अर्पण करून दर्याराजाची पूजा करण्यात आली. समुद्र शांत राहावा आणि मच्छीमारांचा हंगाम सुखाचा आणि सुरक्षित जावा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पारंपरिक कोळी गीतांवर महिलांनी ठेका धरत उत्सवाची रंगत वाढवली. ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वातावरणात नारळी पौर्णिमेचा उत्सव अतिशय हर्षोल्लासात आणि आनंदात पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णई बंदरात नारळी पौर्णिमेचा पारंपरिक पद्धतीने उत्साहात उत्सव झाला संपन्न. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय, दापोली. सर्वप्रथम मी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्व कोळी बांधवांना, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा नारळी पौर्णिमेचा दिवस म्हणजे कोळी बांधवांसाठी खूप महत्वाचा दिवस. गेले 2 महिने समुद्रामध्ये वादळ असतो आणि जून आणि जुलै महिना संपल्याच्या नंतर नारळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही विधिवत पूजा करून समुद्राला सोन्याचा मुलामा असलेला नारळ आम्ही अर्पण करतो आणि समुद्राला प्रार्थना करतो की हे समुद्र देवता, तुझ्यावरती जे आता मच्छीमार स्वार होतील, मच्छीमारी करतील, त्या मच्छीमारांना भरभरून मासे दे. ते तुला अडीअडचणीला वादळ वाऱ्यामध्ये हाक मारतील तर त्यांच्या हाकेला धाव, नवसाला पाव, अशी आम्ही हाक समुद्राला मारतो. आणि समुद्र देवता आमचा मायबाप आहे. त्या समुद्राच्या जीवावरती आमचा उदरनिर्वाह होत असतो आणि समुद्रावरती मासेमारी करून ज्या समुद्रातनं जे मासे मिळतात त्या मासेमारीचं रूपांतर पैशात होऊन त्याच पैशातून आम्ही आमचा हा जो वैभव आहे कोळी समाजाचा तो आम्ही उभा करतो. आणि समुद्राला आम्ही वेळोवेळी, आज आमच्या भगिनी सगळे उपस्थित आहेत, सगळ्या भगिनींचा जो वैभव आहे त्यांचा सिंदूर आपण जे बोलतो ते सगळी लोक त्यांच्या सिंदूरच्या रूपात समुद्रावरती स्वार होऊन जातात आणि वादळ वाऱ्यामध्ये समुद्रच त्यांचं रक्षण करतो. अशा समुद्राचा सुद्धा आम्ही काय देणं लागतो. आणि आजचा दिवस म्हणजे समुद्राच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि अशा सुवर्ण सणाच्या दिवशी आज आपण सर्व एकत्र येऊन हा सुवर्णरूपी नारळ आम्ही सर्व बंधू, मच्छीमार बांधव, कोळी बांधव आम्ही आज समुद्राला नारळ अर्पण करतो. आणि हा आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी सोन्याच्या दिवसापेक्षा कमी नाही असा आमचा दिवस आहे. आणि ह्या सुवर्ण दिनाच्या मी पुन्हा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आज हा नारळी पौर्णिमा सण हा आमचा कोळ्यांचा आणि हा महत्वपूर्ण सण. आजपासून आमच्या या मच्छीमारीला सुरुवात होते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आमची मच्छीमारी सुरुवात होते आणि ती मच्छीमारी दर्या राजाला आम्ही जेव्हा हा नारळ, सोन्याचा नारळ जे अर्पण करतो तो दर्या राजा आमचा जो मानपान सांभाळून घेतो आणि आमच्या सगळ्या कोळी बांधवांना संपूर्ण समुद्र म्हणजे आपल्या मुलाबालांसारखा सांभाळून घेऊ. आणि हे कोळी बांधव जो आपण दर्याचा राजा जो बोलतो, खरोखर हा राजासारखा कुठलाही राजा संपूर्ण किनारपट्टी चे कोळी बांधव त्यांना सगळ्यांना हा समुद्र राजा पोचतोय हे काही कोणाला सांगायची काही गरज नाही. मी दर्या राजाला विनंती करतो की असंच हा नवीन जो आता जो सीझन चालू झालाय सर्व कोळी बांधवांना खुश आणि समाधानी ठेवणार अशी आम्हाला आशा आहे.